मित्रांनो, काल 2 वृत्तवाहिन्यांवरती एक सर्वे दाखवला गेला आणि राजकारणामध्ये एखादा राजकीय पक्ष किंवा एखादा राजकीय पक्षाचा नेता हा दुसऱ्या राजकीय पक्षाची सुपारी कसा घेतो हे आपण तर पाहिलेलं होतं. परंतु वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्वे एजन्सीज एखाद्या राजकीय पक्षाची सुपारी कशी घेतात हे आपल्याला आता सर्वेवरून त्या ठिकाणी दिसून येते. मुळातच तो सर्वे किती खरा आहे आणि सर्वे नेमके खरे असतात का? सर्वे केले जातात तसं सर्वे करून घेतले सुद्धा जातात. मुळातच या 2 वृत्तवाहिन्यांनी जे सर्वे दाखवला आणि जो टायमिंग जर आपण लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की हा सर्वे हा केवळ आणि केवळ मतदारांना प्रभावित करण्याचा त्या पाठीमागे एक हेतू आहे. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 48 लोकसभेच्या जागा आहेत. या 48 लोकसभेच्या जागाचा त्याने सर्वे देत असताना त्यामध्ये एक गोष्ट जी त्यांनी प्रामुख्याने सांगितली. मित्रांनो, एक 15-20 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक सर्वे येतो आणि त्या सर्वेमध्ये असं सांगितलं जातं शिंदे गटाला 1 ते 2 जागेच्या वरती जागा मिळणार नाहीत आणि 8 दिवसांनी असा सर्वे त्या ठिकाणी दिला जातो की शिंदे गटाला त्या ठिकाणी 10 जागा मिळणार आहेत. असं 8 दिवसामध्ये नेमकं काय घडलं? परंतु तो सर्वेचा आपण टायमिंग जर बघितला, पहिल्या टप्प्यातील जो मतदान होणार आहे त्याच्या 48 तास आधी तो सर्वे दिला गेला. यामागचा हेतू हाच आहे की मतदारांना प्रभावित कसं केलं जाईल. कारण मतदार ज्यावेळेस मतदान करत असतात त्यामध्ये काही मतदार जे असतात ते काटावरचे असतात, त्याला आपण कुंपणावरचे मतदार असं म्हणतो, आणि त्या मतदारांना या अशा आकडे दाखवून त्या ठिकाणी त्यांना प्रभावित केलं जाऊ शकतं. मुळातच गोष्ट अशी आहे की आपण जे टायटल दिलं आहे की सर्वे की सुपारी, आपण असा आरोप ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याकडे काही त्या ठिकाणी प्रमाण असावे लागतात. आपण या सर्वेला सुपारी असा शब्द का देतो? मुळातच 48 जागांचा विचार जर केला तर नाशिक लोकसभा निवडणूक नेमकी कोण लढवणार आहे महायुतीमध्ये? शिंदे गट, अजितदादा की भाजप? अजून ठरलेलं नाहीये. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना तिकीट मिळणार आहे का? की त्या ठिकाणी किरण सामंत नेमकी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा लढवणार आहे कोण हे अजून स्पष्ट नाही. ठाण्याची जागा भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे का ती शिंदे गटाकडे जाणार आहे हे स्पष्ट नाहीये. त्या ठिकाणी उमेदवार कोण असणार आहे महायुतीचा हे स्पष्ट नाहीये. असं असताना त्या ठिकाणी मुंबईमध्ये 1-2 जागा आहेत. पूनम महाजन ज्या लोकसभेची जागा लढवत आहेत त्या जागेसंदर्भात अजूनही भाजप, शिंदे आणि अजितदादा गटानं कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही. मग अशा वेळेस जर 48 पैकी 8-10 जागांचे त्या ठिकाणी उमेदवारच ठरलेले नाहीयेत तर मग अशा वेळेत तुम्ही सर्वे कोणत्या बेसिसवर केला? समोर उमेदवारच उभा नाहीये तर तो उमेदवार जिंकणार किंवा तो पक्ष कुठलाही उमेदवार दिला तरी तो पक्षच जिंकणार असं नेमकं कुठल्या आधारावर म्हटलं गेलं आणि तसं म्हणण्याची नेमकी घाई का केली गेली? ही सगळी जर आपण गोष्टी विचारात घेतल्या तर नेमकी शंका त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकते आणि त्यामुळं मतदानाच्या ऐन 48 तास आधी अशा प्रकारचे आकडे दाखवून त्या ठिकाणी कुठंतरी मतदारांना प्रभावित करून एक प्रकारे असं वातावरण निर्मिती करायची की नाही हाच पक्ष जिंकतोय आणि त्यामुळं काटावरचे मतदार त्या ठिकाणी प्रभावित करण्याचा हा एक प्रकार असतो. आणि त्यामुळं अशा प्रकारे आपण बघितलं गेल्या कित्येक दिवसापासून 24/7 काही प्रसार माध्यमं हे आकडे फेकण्याचं काम करतायत. परंतु 48 तास आधी ही घाई आणि त्यामध्ये हास्यास्पद प्रकार जो केला गेला म्हणजे प्रत्येक सीट दाखवून. आता या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला उदाहरणाखातर दाखवतो. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ठाकरे गट जिंकणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. पण मुळात वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी अतिशय काट्याची लढाई सुरू आहे. महादेव जानकर यांनी देखील आव्हान उभं केलेलं आहे. दुसरं एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगायची की मराठवाड्यामधील 4 जागा ठाकरे गट जिंकणार आहे आणि ते जिंकू शकतं अशी परिस्थिती आहे हे आपण नाकारू शकत नाही. मग मराठवाड्यातील 4 जागा जर ठाकरे गट जिंकणार आहे तर मग उर्वरित इतर ठिकाणी ज्या 17 जागा ठाकरे गट लढवणार आहे त्यापैकी फक्त 5 जागा ठाकरे गट कसा काय जिंकू शकतो? कारण ओव्हरऑल त्या ठिकाणी ठाकरे गट 9 जागेपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही असं ABP वाले सांगतायत. मग मराठवाड्यातील 4 जागा ते जिंकणार असतील तर उर्वरित 17 जागा ते लढवत आहेत. मग त्या 17 पैकी फक्त 4-5 जागा ते जिंकणार आहेत का? असं शक्य नाहीये. आणि ठाकरे गट कुठेतरी 8-9 जागा आणि शिंदे गट त्या ठिकाणी त्यांच्याही पेक्षा जास्त जागा जर जिंकणार आहे असं त्या ठिकाणी सर्वेमध्ये सांगितलं जात असेल तर मला असं वाटतं की
जो सर्वे आहे, जे व्हिडिओ आहेत सर्वेचे, त्या व्हिडिओ खालचे कमेंट जर आपण वाचले तर जनमत काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. परंतु असो, या ठिकाणी अशा प्रकारचं केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा प्रकार केला जातो. मुळातच कोण किती जागा त्या ठिकाणी जिंकून येणार आहे त्यासाठी 4 जूनची वाट ही पाहावी लागणार आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की त्या ठिकाणी जे आकडे दाखवले गेलेले आहेत की महायुती त्या ठिकाणी 30-32 जागा जिंकते आणि महाविकास आघाडी कुठेतरी एक 17-18 जिंकते. मला असं वाटतं असं होणं हे शक्य दिसत नाहीये. सध्याचं वातावरण जर पाहिलं तर महायुतीने कितीही जोर लावला तरी त्या ठिकाणी 50-50च्या पुढं ते जातील असं वाटत नाही. जास्तीत जास्त त्यांनी कितीही जोर लावला तरी 48 पैकी 24च्या पुढं त्यांचा आकडा जाईल असं अजिबात वाटत नाही. असो, तुम्हाला नेमकं काय वाटतं? एबीपी आणि TV9 दिलेले सर्वे, त्या सर्वेशी तुम्ही सहमत आहेत का ते नक्की कमेंट करा. आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा कोण जिंकेल तेही कमेंट करा. धन्यवाद.